हॅलो, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज या आपल्या 6व्या चॅप्टरचं आजचं हे 10वं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत या चॅप्टर मधली इम्पॉर्टंट न्यूमरिकल. तर या सेशनमध्ये आपण बघणार आहोत या चॅप्टरमधली उर्वरित काही इम्पॉर्टंट न्यूमरिकल. त्याचं कारण असं आहे की आपल्या या चॅप्टरमधले आर्टिकल नंबर 6.10 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड आणि त्यानंतर जे आर्टिकल आहे 6.11 म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स ते 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी आपल्या बोर्ड परीक्षेतून वगळण्यात आलेलं आहे. तर पहिलं न्यूमरिकल बघा. अ स्ट्रिंग इज व्हायब्रेटिंग in its fifth overtone between two rigid supports of 1.8 meter apart. Find the distance between successive nodes and wavelength of the wave. सो बघा काय म्हटलंय की जी स्ट्रिंग आहे ती 5व्या ओव्हरटोन मध्ये व्हायब्रेट होते आणि जी स्ट्रिंग आहे तिची लांबी किती आहे तर 1.8 मीटर आपल्याला दिलेली आहे. विचारलंय काय तर डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स आणि त्यानंतर विचारलंय वेवलेंथ ऑफ द वेव्ह. सो काय काय दिलंय त्याच्याबद्दल पहिलं नोटिंग करून घेऊया आणि त्यानंतर वळूया आजच्या न्यूमरिकलच्या सोल्युशनकडे. तर बघा गिव्हन काय आहे आपल्याला जी लेंथ आहे त्या स्ट्रिंगची ती दिली आहे. सो एल इज इक्वल टू 1.8 मीटर. त्यानंतर ओव्हरटोन जो नंबर आहे तो आहे 5वा. सो ओव्हरटोन नंबर 5 आहे आणि विचारलंय डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स म्हणजे ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स इज λ/2 असं आपण मेन्शन केलं, आपण प्रॉपर्टीजमध्ये बघितले. त्यानंतर आपण आणखीन एक गोष्ट बघितली आहे की डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटी नोड्स जरी असेल तरी सुद्धा ते किती असणार आहे λ/2. आणि त्यानंतर आपण असं बघितलं होतं की सक्सेसिव्ह नोड अँड अँटी नोड हे जर आपण बघितले तर त्याच्यामधलं जे अंतर आहे ते किती असतं तर λ/4. तर या कंडिशनमध्ये आपल्याला आता सक्सेसिव्ह नोड्स विचारलंय त्यामुळे λ/2 तुम्हाला विचारलेला आहे. λ2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि वेवलेंथ ऑफ द वेव्ह म्हणजे λ विचारलेला आहे. सो λ/2 जर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकलात तर डेफिनेटली तुम्ही लॅम्डाची व्हॅल्यू जी आहे ती त्याच्यावरून ऑब्टेन करू शकता. इथे कंडिशन काय आहे बघा. तर तुम्हाला सांगितलंय की ओव्हरटोन जो आहे तो 5th ओव्हरटोन आहे आणि जर 5th ओव्हरटोन असेल तर नंबर ऑफ लूप्स तिथे किती असतील तर डेफिनेटली 6 असणार आहेत. कारण आपण हे सगळं ओव्हरटोन म्हणजे काय आणि हार्मोनिक्स म्हणजे काय ते बघितले. तुमच्या समोर ही डायग्राम ठेवतो बघा की ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील की इथे 6 लूप्स आहेत आणि जेव्हा एकच लूप असतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो फंडामेंटल मोड असं म्हणतो, बरोबर आहे बरोबर, किंवा त्याला फर्स्ट हार्मोनिक असं म्हणतो. त्याच्यानंतर जेव्हा सेकंड केस येईल 2 लूप जेव्हा असणार आहे तेव्हा आपण काय म्हणतो फर्स्ट ओव्हरटोन. 3 लूप झाले की त्याला आपण सेकंड ओव्हरटोन म्हणतो, बरोबर. या पद्धतीने जेव्हा 5th ओव्हरटोन होईल तेव्हा आपले लूप किती होतील 6 लूप्स होतील, बरोबर आहे. तर या 6 लूपची जी काही लांबी आहे बेसिकली, कारण ही जी पूर्ण जी स्ट्रिंग असणार आहे जी व्हायब्रेट होणार आहे 6 लूपसाठी त्याची लेंथ किती आहे टोटल 1.8 आणि आपल्याला माहिती आहे की हे सगळे जे लूप आहेत ते इक्वल लेंथचे असणार आहेत. म्हणून आपण काय म्हणू शकतो लेंथ ऑफ इच लूप विल बी किती असणार आहे तर हे जे काही 6 लूप आपल्याला दिसतात याची जी काही लांबी आहे बेसिकली म्हणजे जी लांबी एल असणार आहे डिवाइड बाय नंबर ऑफ लूप्स म्हणजे समजा पी असतील, समजा 6 आहेत, आपण इथे म्हटलं पी इज इक्वल टू 6 तर हे 6 आहेत म्हणजे आपल्याला काय करावं लागेल फॉर्म्युला जर एका लेंथची जर लूप काढायची झाली तर आपण फॉर्म्युला लिहू शकतो एल स्मॉल एल इज इक्वल टू कॅपिटल एल अपॉन पी. म्हणजे याची लांबी 1.6 मीटर आहे आणि त्याच्यात 6 लूप आहेत म्हणजे डेफिनेटली किती येईल तर 1.8 डिवाइड बाय 6 म्हणजेच 0.3 मीटर. सो एल जो मिळाला आहे म्हणजे एका लूपची लांबी आपल्याला मिळाली आहे आणि एका लूपची लांबी म्हणजेच काय असणार आहे तर डेफिनेटली काय डिस्टन्स बिटवीन टू नोड्स, बरोबर आहे. त्याच्यामुळे हेच जे अंतर आहे एका लूपचे, कारण इथे पण नोड आहे इथे नोड असणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे एक लूप म्हणजेच काय आहे डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स. सो मेन्शन करून टाकूया. सो द डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स इज इक्वल टू λ/2 इज इक्वल टू एल इज इक्वल टू 0.3 मीटर. सो इथला जो एल आहे तोच आपला λ/2 आहे आणि त्यामुळे ते जे काही डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स आहे त्याचं उत्तर किती येईल 0.3 मीटर येईल. आणि म्हणून मग लॅम्डा किती येईल बघा तर डेफिनेटली जे दुप्पट होणार आहे कारण 2 लूप्स म्हणजे काय आहे तर आपली वेवलेंथ आहे. तर एका लूपची लांबी 0.3 मीटर आणि दुसऱ्याची पण 0.3 मीटर. सो 0.3 इंटू 2 म्हणजे लॅम्डा इज इक्वल टू किती होईल तर 0.6 मीटर होईल. एकदम सिंपल आहे आणि अशा पद्धतीने हा 1 मार्काच्या न्यूमरिकलमध्ये किंवा 2 मार्काच्या न्यूमरिकलमध्ये तुम्हाला
विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर वळूया आपण आजच्या आपल्या दुसऱ्या न्यूमरिकलकडे. अ ट्युनिंग फोर्क A produces 3 bits per second with a tuning fork B of frequency 512 Hz. When a little wax is stuck to a prong of A, the number of bits heard per second becomes 2. What is the frequency of A before the wax is stuck on it? सो जे काही लिहिलंय ना ते पहिल्यांदा समजून घेऊया. त्यांनी असं म्हटलंय की ट्युनिंग फोर्क A जो आहे आणि ट्युनिंग फोर्क B आहे याच्यामध्ये 3 बीटचा फरक आहे, लक्षात घ्या. ओके. आणि त्यात फोर्क बी ची फ्रिक्वेन्सी त्यांनी दिली आहे. किती दिली आहे तर 512 हर्ट्ज दिलेली आहे. ओके. आणि 3चा फरक आहे म्हणजे डेफिनेटली आपण काय म्हणू शकतो मग की ए ची फ्रिक्वेन्सी किती असू शकते, 3 ने कमी किंवा जास्त असणार आहे. बरोबर आहे. 3चा फरक म्हणजे जर 512 जर बी ची फ्रिक्वेन्सी असेल तर ए ची फ्रिक्वेन्सी किती असणार आहे तर 512 अधिक 3 म्हणजे 515 असू शकते किंवा 512तून 3 जर वजा केले तर 509 असू शकते. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्या व्हॅल्यू असू शकतात. पुढे ते असं म्हणतात की वेन अ लिटल वॅक्स इज स्टक टू अ प्रॉंग ऑफ ए, जेव्हा त्या ट्युनिंग फोर्कच्या एका प्रॉंगला म्हणजे एका साईडला समजा आपण थोडंसं वॅक्स लावलं तर काय होतं तर नंबर ऑफ बीट्स हर्ड पर सेकंड बिकम्स 2. म्हणजे जो आता फरक राहणार आहे तो किती होणार आहे 2चा राहणार आहे. इथं फक्त लक्षात घ्या की जे वॅक्स आहे ते आपण फक्त ट्युनिंग फोर्क ए ला लावतोय, त्या ट्युनिंग फोर्क एच्या एका प्रॉंगला लावतोय आणि आपण ट्युनिंग फोर्क बी ला आपण काही टच करत नाही. त्यामुळे ट्युनिंग फोर्क बी ची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 512 हर्ट्ज तशीच राहील. त्यांनी असं विचारलंय की व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ ए बिफोर द वॅक्स इज स्टक ऑन इट. म्हणजे वॅक्स लावण्याच्या आधी त्याची जी काही फ्रिक्वेन्सी होती ए ची ती किती होती असा तिथं विचारलेला प्रश्न आहे. सो आपल्याला काय काय दिलंय ते लिहून घेऊया आणि तुमच्या लक्षात येईल कसं कसं करायचं. फक्त एकदम हे सिंपल आहे. 1 मार्काच्या MCQ मध्ये पण स्ट्रेट अवे विचारता येईल हे, किंवा इव्हन हे न्यूमरिकल मध्ये सुद्धा MCQ मध्ये सुद्धा विचारता येईल आपल्याला, की ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन मिळू शकतात आणि इझिली तुम्ही उत्तर काढू शकता तोंडी. फक्त इथे आपल्याला ते सिस्टमॅटिकली मांडावं लागेल. सो त्या पद्धतीने पहिलं मांडून घेऊया. बघा गिव्हन डेटा इज इक्वल टू काय आहे गिव्हन डेटा NB इज इक्वल टू 512 हर्ट्ज. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन त्यांनी काय दिली होती की NA प्लस ऑर मायनस NB जर तुम्ही केला तर 3 असणार आहे, पण कधी बिफोर वॅक्स इज स्टक. वॅक्स लागण्यापूर्वीची जी कंडिशन आहे त्याच्यात काय आहे NA आणि NB मध्ये 3चा फरक असणार आहे, प्लस ऑर मायनस असं आपण म्हटलं इथे. ओके. तर NA प्लस ऑर मायनस B इज इक्वल टू 2 होणार आहे कधी आफ्टर वॅक्स इज स्टक. जेव्हा वॅक्स आपण लावणार आहोत त्याच्यानंतर मात्र यांच्यामधला जो काही फरक असणार आहे तो किती असणार आहे तर 2 असणार आहे. आणि त्यांनी आपल्याला विचारलंय की NA किती आहे. ठीक आहे. सो जे काही आपल्याकडे आहे आतापर्यंत दिलेलं ते फक्त मांडून घेऊया आणि जे मी तुम्हाला आता बोललो तेच आपल्याला सिस्टमॅटिकली फक्त इथे त्याचा राईटअप द्यायचा आहे. बघा बिफोर वॅक्स इज स्टक काय होईल NA प्लस ऑर मायनस NB इज इक्वल टू 3. हे जे आपल्याला दिलंय तेच आपण लिहिलंय. बरोबर आहे. आणखीन काय दिलं आपल्याला इट इज गिव्हन दॅट NB इज इक्वल टू 512 हर्ट्ज. ओके. 512 हर्ट्ज ही व्हॅल्यू दिली आपल्याला NB ची. आणि म्हणून हे जे काही इक्वेशन तुम्हाला दिसतंय NA प्लस ऑर मायनस NB इज इक्वल टू 3 त्याच्यातली NB ची व्हॅल्यू आपल्याकडे माहिती आहे आपल्याला. म्हणजे आपण कसं लिहू शकतो NA प्लस ऑर मायनस 512. ही बघा NB ची व्हॅल्यू फक्त मी इथे सबस्टिट्यूट केली 512 इज इक्वल टू 3. बरोबर आहे. म्हणून मगाशी जे मी म्हटलं होतं ना की जर ट्युनिंग फोर्क बी ची जर फ्रिक्वेन्सी 512 आहे तर ए ची किती असणार आहे 3 ने कमी किंवा जास्त असू शकते. म्हणजे तेच आता आपल्याला इथे फक्त लिहून काढायचंय. काय म्हटलं बघा देअरफॉर NA इज इक्वल टू काय होईल 512 प्लस 3 जर केले तर 515 हर्ट्ज होऊ शकते. म्हणजे असू शकते व्हॅल्यू. आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाही. आपल्याकडे 2 ऑप्शन आले आता आपल्याकडे. बरोबर. सो आपल्याला माहिती नाही की कमी आहे की जास्त आहे. बरोबर. सो NA ची व्हॅल्यू एकतर 515 हर्ट्ज असू शकते किंवा 512तून जर 3 वजा केले तर 509 इतकी त्याची व्हॅल्यू असू शकते. ओके. आता त्यांनी काय म्हटलंय की समजा थोडंसं वॅक्स जर आपण त्या ट्युनिंग फोर्क ए च्या प्रॉंगला जर आपण लावलं तर काय होईल कंडिशन त्यांनी दिली आहे NA प्लस ऑर मायनस NB इज इक्वल टू 2 अशी ती सिच्युएशन होणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे मग NA ची व्हॅल्यू काय असणार आहे बघा तर 512 अधिक 2. बरोबर. कारण NB ची जी काय व्हॅल्यू आहे तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. त्यामुळे इथे तुम्ही डेफिनेटली लिहू शकता कारण ही जी व्हॅल्यू आहे 512 बदलणार नाही लक्षात घ्या. कारण आपण ती जी व्हॅल्यू आहे ती कसली आहे तर फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क बी आहे. मग 512 प्लस 2 म्हणजे 514 होऊ शकते किंवा NA इज इक्वल टू किती होईल 512 वजा 2 म्हणजे किती होईल 510 होईल. पण आपल्याला काय माहिती आहे बघा
तर हे वाक्य जे आहे ना हे तुम्ही लक्षात ठेवा कायम, आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला हे बोल्ड केलं आहे आणि वेगळ्या कलरमध्ये दिलं आहे बघा. द फ्रिक्वेन्सी ऑफ ए इज ग्रेटर बिफोर द वॅक्स इज स्टक ऑन इट, किंवा ब्रॅकेटमध्ये मी असं लिहिलंय, वेन वॅक्स इज स्टक ऑन द प्रॉंग ऑफ ट्युनिंग फोर्क इट्स फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस. आणि आपल्याला माहिती आहे की जर त्याच्यावरती आपण काहीतरी वॅक्स चढवलं तर काळामध्ये फ्रिक्वेन्सी जे आहे त्याचं व्हायब्रेशन ते थोडं कमी होणार आहे. सो फ्रिक्वेन्सी डेफिनेटली काय होणार आहे, कमी होणार आहे. असं जर असेल तर आपण सुरुवातीला काय म्हटलं होतं की आपल्याकडे दोन ऑप्शन होते, बरोबर आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय म्हटलं की एनएच्या दोन व्हॅल्यू असू शकतात, एक तर 515 असेल कारण बीची व्हॅल्यू किती आहे 512, म्हणून एनएची व्हॅल्यू आपण म्हटलं होती 515 किंवा 509 असेल, बरोबर. पण समजा आता जर तुम्ही कन्सिडरेशनमध्ये घेतलात की 509 ही जर व्हॅल्यू आपण बघितली तर आपण इथे काय म्हटलं बघा की जेव्हा वॅक्स जेव्हा स्टक केलंय तेव्हा काय होईल, फ्रिक्वेन्सी काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे, बरोबर. मग आता आपण एनएच्या व्हॅल्यू दोन कुठल्या म्हणू शकतो तर 514 किंवा 510 आहेत असं म्हणू शकतो, बरोबर आहे. आणि आपल्याकडे जे दोन ऑप्शन आले होते त्यात काय होतं 509 आणि 515. मग आता कमी झालेली असली पाहिजे, म्हणजे 510 आणि 514 हे जे दोन आकडे आपल्याला इथे दिसत आहेत, जेव्हा आपण त्याच्यावरती ते वॅक्स लावलंय त्याच्यानंतर आपल्याला मिळालेले जर व्हॅल्यू 514 किंवा 510 असू शकतात, तर डेफिनेटली ते वॅक्स लावण्याआधी एनएची किंमत 509 तर डेफिनेटली नाही आहे, बरोबर आहे. कारण दुसरी व्हॅल्यू वॅक्स लावल्यानंतर ती कमी व्हायला पाहिजे. तर 510 आणि 514 हे दोन्ही अंक काय आहेत, 509 पेक्षा मोठे आहेत. सो डेफिनेटली कमी व्हायला पाहिजे. तर 509 पेक्षा हे काही कमी आकडे नाही आहेत, ते मोठे आहेत, म्हणजे 509 इनव्हॅलिड झाला. मग दुसराच ऑप्शन शिल्लक राहिला कुठला, तर तो आहे आपल्याकडे 512 अधिक 3 वाला अंक म्हणजे किती 515, बरोबर. की 515 आधी आहे आणि नंतर 514 झाला हे चालू शकतं, किंवा 515 आधी आहे आणि 510 नंतर झाला हे चालू शकतं. असं चालेल का की 509 आधी होता आणि कमी झाल्यावर तो 514 झाला असं होणार नाही होणार. किंवा 509 पेक्षा 510 पण लहान नाही आहे, तो मोठाच आहे, त्याच्यामुळे 509 इनव्हॅलिड. आणि ऑटोमॅटिकली मग फायनली आपण आन्सर लिहू शकतो एन इज इक्वल टू 515 हर्ट्स. सो या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. सो डेफिनेटली हे जर तुम्हाला नॉर्मली असं विचारलं असतं तरी तुमच्या लक्षात आलं असतं की एक तर दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे 509 आणि 515 पैकी, जेव्हा 2 ने कमी होतो तेव्हा म्हणजे ते आकडे किती असले पाहिजेत तर 514 आणि 510. मग या परिस्थितीमध्ये ही जी काही 509 जी व्हॅल्यू आहे ती इनव्हॅलिड होईल आणि 515 इथे करेक्ट येईल. आता हे न्यूमरिकल तुम्हाला घेण्यामागचा हेतू काय आहे तर पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलात तर एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे पेज नंबर 152 वरती. समजा त्याचं ॲप्लिकेशन म्हणून हा तुम्हाला न्यूमरिकल जर विचारला तर हे शक्य आहे, कारण एक छोटी ॲक्टिव्हिटी 152 पेजवरती आहे, ज्याच्यामध्ये 2 ट्युनिंग पूल त्यांनी घ्या असं सांगितलं. मग त्याच्यावरती एकावरती वॅक्स लावा आणि मग तुम्ही चेक करा की काय होतंय त्याच्यामध्ये, फ्रिक्वेन्सी वाढते की कमी होते, अशा प्रकारची ती एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे. सो कदाचित असं होऊ शकतं की याच्यावरती बेस्ट ते न्यूमरिकल एखादं विचारू शकतात की जे ॲप्लिकेशन बेस्ट असू शकतं, आणि याच्यासाठी मी हा न्यूमरिकल तुमच्या समोर ठेवला आहे. त्यानंतर एक टिपिकल न्यूमरिकल मी तुमच्या समोर ठेवणार आहे जे पुस्तकामध्ये सोडवून दिलं आहे ॲक्च्युली पेज नंबर 153 पेजवरती, पण तिथे जे अंक आहेत ते डायरेक्टली 81 सेंटीमीटर आणि 82.5 सेंटीमीटर असं काहीतरी ते वेवलेंथच्या व्हॅल्यूज दिलेले आहेत. सो त्याच पॉईंटवरती आपण हे बघतोय, सेम तसंच आहे, थोडंसं त्याच पॅटर्ननी जाणार आहे. पण इथे थोड्याशा आणखीन गोष्टी मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे, कारण का परीक्षेमध्ये जेव्हा तुम्हाला न्यूमरिकल बऱ्याचदा बघायला मिळतं, बोर्ड परीक्षेमध्ये जिथे जिथे आले तिथे तिथे या फॉर्मॅटमध्ये दिसलेलं आहे आपल्याला न्यूमरिकल, आणि म्हणून मी ते तुमच्या समोर ठेवतोय. बघा न्यूमरिकल काय आहे. द वेवलेंथ ऑफ 2 साऊंड वेव्स इन एअर आर 81 by 173 मीटर अँड 81 by 170 मीटर. ओके, वेवलेंथ दिल्या आहेत त्या तुम्हाला मीटरमध्ये दिल्या आहेत, बरोबर आहे. सो जर तुम्ही भागाकार वगैरे करायला गेलात तर तुम्हाला 0 पॉईंट वगैरे मिळेल, पण आपल्याला इथे भागाकार वगैरे करायचा नाही, त्यासाठीच ते तसं दिलं आहे आणि सुटेबल असणार आहेत त्या व्हॅल्यूज, कारण पुढच्या कॅल्क्युलेशनला ते इझी जाईल. ओके, पुढे काय म्हटलं बघा, दे प्रोड्यूस 10 बीट्स पर सेकंड अँड कॅल्क्युलेट द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. सो काही वेळेला वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर विचारली जाते, शिवाय ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत म्हणजे N1 आणि N2 या सुद्धा विचारल्या जातात. सो आता आपल्याला काय काय करायचं तेवढं बघा, एकदम इझिली समजून घ्या कसं करायचं ते. आणि जनरल केसमध्ये बऱ्याचदा 3 मार्काला हा न्यूमरिकल बोर्ड परीक्षेला विचारला गेलेला आहे आणि म्हणून त्याच्यावरती एक नजर आपण पुन्हा टाकतोय. सो आतापर्यंत आपण हे न्यूमरिकल बघितलं नव्हतं म्हणून त्याच्यावरती ही नजर आपण फिरवतोय. बघा डाटामध्ये आपण काय लिहू शकतो, तर λ1 आपण कन्सिडर करूया की जी पहिली व्हॅल्यू दिली आहे λ1 तर 81 डिवाइड बाय 173 मीटर घेतले, आणि λ2 दिला आहे तो आपण कन्सिडर केला 81.170
मीटर असं कन्सिडर केलं आपण λ2 ची व्हॅल्यू, बरोबर आहे. आणि बीट फ्रिक्वेन्सी त्यांनी दिली आहे आपल्याला 10 आणि विचारलंय काय वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. सो आपल्याला v इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे, आपल्याला काही फ्रिक्वेन्सी वगैरे विचारलेल्या नाही आहेत, पण जर विचारलं तर कसं ते ऑब्टेन करायचं तेही तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, सो इथे काय काय दिलंय ना ते लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर इथे जर तुम्ही बघितलात तर पुस्तकामध्ये जे गणित आहे त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल 81 सेंटीमीटर आणि 82.5 सेंटीमीटर यातलं मोठं कोण, तर तुम्ही डेफिनेटली सांगाल की 82.5 सेंटीमीटर हे मोठे आहेत, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की λ2 इज ग्रेटर दॅन λ1 वगैरे वगैरे म्हणू शकता. पण इथे आपल्याला हे बघावं लागेल की आता याच्यातला मोठा कोण आहे, बरोबर आहे. आता इथे अंश तुमचे जे आहेत म्हणजे न्यूमरेटर जे आहेत ते सेम आहेत आणि डिनॉमिनेटर काय आहेत तर हे एक मोठा आणि एक लहान आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, समजा 173 पैकी समजा तुम्हाला 81 मार्क पडले आणि दुसरा पेपर आहे 170 मार्काचा त्याच्यामध्ये 81 मिळाले, तर मोठा कोण आहे याच्यातला डेफिनेटली जास्त मार्क कुठल्या विषयात मिळाले तर जो पेपर 170 पैकी 81 गुण मिळवतोय बरं मिळवून देतोय डेफिनेटली काय आहे तो मोठा आहे. सो λ2 जो आहे आपला या ठिकाणी मोठा आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. तुम्हाला अंश आणि छेद क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहिती आहे आणि तिथून तुम्ही चेक करू शकता. अर्थात हे सोपं आहे त्यामुळे ते पुन्हा एकदा तसं काही चेक करून बघण्याची गरज नाही. पण हे इथे अंडरस्टँडिंग जर तुमचं चुकलं तर तुमचं पूर्ण उत्तर चुकणार आहे, लक्षात घ्या. म्हणून मेन्शन करताना लिहून ठेवूया λ1 इज ग्रेटर दॅन λ2 इज ग्रेटर दॅन λ1 बघा, अँड इट इम्प्लाइज n1 इज ग्रेटर दॅन n2. हे असं का म्हटलंय बघा, हे एक्झॅक्टली ऑपोजिट झालंय, बरोबर आहे. आपल्याकडे फॉर्म्युला काय v इज इक्वल टू n लॅम्बडा, बरोबर. दुसऱ्या भाषेत आपण म्हणतो n1 λ1 इज इक्वल टू n2 λ2. एंड करेक्शनच्या वेळी आपण हे बघितलं होतं, बरोबर आहे. त्यामुळे जर का n1 ची व्हॅल्यू वाढली तर λ1 ची व्हॅल्यू काय असणार आहे, कमी असणार आहे, बरोबर आहे ना. त्याच पद्धतीने बघा इथे जर का λ2 जर मोठा असेल तर n2 काय असणार आहे, ऑटोमॅटिकली लहान असणार आहे, त्यामुळे n1 तेव्हा मोठा असणार आहे, बरोबर आहे. तर हे तुम्ही व्यवस्थित आधी लिहायला शिका की ही कंडिशन काय आहे. एकदा हे जर लिहू शकलात तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे आता मोठा कोण आहे याच्यात n1 मोठा आहे, तर आपल्याला फरक कितीचा दिलाय 10 बीट्स पर सेकंड दिलाय. सो ते मेन्शन करून टाकूया. सो देअरफॉर n1 मायनस n2 इज इक्वल टू 10. आता हे मी असं का लिहू शकलो, आणि n1 मोठा आहे मला माहिती आहे. मग समजा असं असतं की n2 ग्रेटर दॅन n1 असता इथे, तर मी काय केलं असतं मग n2 मायनस n1 इज इक्वल टू 10 लिहिलं असतं. ओके, एवढाच त्यातला फरक आहे. सो आपल्याला हे काय करायचं तर n1 किंवा n2 या एकाच फॉर्मॅटमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. आणि देअरफॉर मी जर रिअरेंज केलं तर मी कसं लिहू शकतो की n2 इज इक्वल टू n1 मायनस 10, बरोबर आहे. थोडक्यात काय केलं आपण, हा n2 इकडच्या साईडला नेला जो मायनस इकडे प्लस झाला आणि 10 इकडचे या साईडला गेले जे प्लस होते ते मायनस झाले. सो n1 मायनस 10, बरोबर. हे तुम्हाला कळेल, तुम्ही कसंही ते रिअरेंज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही n1च्या टर्ममध्ये सुद्धा लिहू शकता. जर तुम्हाला n1 इज इक्वल टू लिहायचं असेल तर मग काय केलं असतं तुम्ही हा n2 जो आहे तो इकडच्या साईडला नेऊ शकता आणि मग तिथे तुम्हाला काय मिळेल n2 प्लस 10 असंही मिळू शकतं. तर त्याच्यामध्ये काय n2 प्लस 10 मिळेल, बरोबर आहे. हा n2 जो आहे इकडे मायनस आहे तो इथे प्लस होईल. सो तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. एक कुठली तरी व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूशनला टाकावी लागेल, ठीक आहे. सो वी नो दॅट आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं तेच की त्या सिच्युएशनमध्ये आपण लिहितो n1 λ1 इज इक्वल टू n2 λ2 आणि हे सुद्धा आपण एंड करेक्शनमध्ये बघितलं होतं, बरोबर आहे. सो त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो बघा. इथे n1 ची व्हॅल्यू λ1 ची व्हॅल्यू बघा. आधी λ1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 81/173 आणि λ2 ची व्हॅल्यू पण आहे 81/170, बरोबर आहे. आता याच्यामध्ये इथे n1 आहे तसंच ठेवायचा, पण इथे n2 ची व्हॅल्यू आहे ती ही टाकायची n1 मायनस 10, म्हणजे जेणेकरून n2 ची टर्म निघून जाईल आणि दोन्हीकडे n1 कॉमन होऊन जाईल. ओके, सो आपण काय करतोय थोडक्यात तर इथे n2 च्या ऐवजी मी काय टाकणार आहे n1 मायनस 10 टाकणार आहे. त्याच्यानंतर λ1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आणि λ2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. तर बघा काय येईल ते मग त्यानंतर देअरफॉर बघा ही n1 ही λ1 ची व्हॅल्यू आहे इज इक्वल टू n2 च्या ऐवजी मी काय लिहिलं n1 मायनस 10 आणि ही λ2 ची व्हॅल्यू 81 इंटू 170, बरोबर आहे. दोन्हीकडे बघा 81 आहेत कॉमन, सो थ्रू आउट आपण कॅन्सल करू शकतो. ओके, सो ते कॅन्सल आउट करून टाकूया आणि बघा काय शिल्लक राहील n1 अपॉन 173, कारण n1 हा वरती आहे डिवाइड बाय 173 राहिले, 81 गेलेत इकडचे पण, आणि इकडे n1 मायनस 10 डिवाइड बाय 170. इथे फक्त तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगून ठेवतो. बऱ्याचदा काय होतं की जसं आता इथे 81 कॅन्सल होतात, कधी कधी काय होतं की जे नंबर्स तुम्हाला वेव्हलेंथचे दिलेले असतात ना, जे λ1 λ2 याच्यामध्ये काय होतं कधी कधी हे वरचे जे दोन नंबर्स आहेत ना ते वेगळे असू शकतात आणि इथले जे खालचे नंबर आहेत ते तुमचे सेम असू शकतात. त्यामुळे मग काय होईल तेव्हा जे बाकीचे जे डिनॉमिनेटर मधले जे नंबर आहेत ते कॅन्सल आउट होऊन जातील.
म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा इथे 173 असतं आणि इथे पण 173, इथे 81 असतं, इथे 83, तर मग इथले नंबर जे आहेत ते कॅन्सल आउट झाले असते, जे तुम्हाला कॅन्सल आउट थ्रू आउट होत आहेत. आणि व्हायलाच पाहिजे असं काय नाही, कारण पुढे जाऊन आपण काहीतरी क्रॉस मल्टिप्लिकेशनने ते उत्तर निघणार अशा पद्धतीने ते अंक रिअरेंज केलेलेच असतात बेसिकली. तर इथे आता आपल्याला काय करावं लागेल, या कंडिशनमध्ये मात्र आता 81 आपण थ्रू आउट कॅन्सल केलेत. ओके, जे समान असणार आहेत तेच आपण कॅन्सल आउट करू शकतो, बरोबर आहे. सो इथे आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू n1 इंटू 170 आणि इकडे 173 इंटू n1 - 10. सो लिहून टाकूया तसं, 170 इंटू n1 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे आलं आणि हे 170 इंटू n1 - 10 ब्रॅकेट टाकायला विसरू नका, कारण आपल्याला ते ब्रॅकेट पुन्हा सोडवायचं असतं, लक्षात घ्या. सो काय येईल, 170 n1 इज इक्वल टू 173 n1 मायनस 1730. बघा, जर तुम्ही ब्रॅकेट नाही टाकलं तर चुकून काय कराल, 173 n1 मायनस 10 म्हणाल, तर 10 नाही, हे 10 ने या 173 ला मल्टिप्लाय करायचं, 1730. चुकून जर 10 घेतलात उत्तर चुकणार आहे, तुम्हाला गॅरंटी आहे, बरोबर आहे. तुम्हाला माहीत नसतं, कधी कधी तुम्हाला वाटतं मी सोडवलंय बरोबर, शेवटपर्यंत माझं उत्तर आलंय, असं होत नाही, लक्षात घ्या. आणि मग आपल्याला हे सोडवायचं असेल तर हा 170 तुम्ही इकडच्या साईडला घेऊ शकता, बरोबर आहे. तर 170 n1 इकडे घ्याल आणि 1730 हा जो अंक आहे तो आपण इकडे प्लसमध्ये घेऊ. सो किती मिळेल बघा, 173 n1 मायनस 170 n1 इज इक्वल टू 1730. ओके, 1730 असं उत्तर आपल्याकडे आलेलं आहे. आणि त्यानंतर आपण काय लिहू शकतो, म्हणजे 173 n1 मायनस 170 n1 म्हणजेच 3 n1 उरले, 3 n1 म्हणजे 1730, म्हणून n1 ची आपण व्हॅल्यू लिहू शकतो 1730/3. आता ही तुम्ही इव्हॅल्युएट पण करू शकता, तर 3 ने थेट भाग जाणार नाही. समजा त्यांनी विचारलं असतं की फ्रिक्वेन्सी पण सांगा, मग अशी मी म्हटलं, त्यांनी विचारलेली नाही आहे, तर त्याच्यामुळे आपण काही करणार नाही त्याचं कॅल्क्युलेशन. समजा तिथे सिच्युएशन असेल, त्यांनी विचारलं असेल फ्रिक्वेन्सी, तर तुम्ही याचं उत्तर जे आहे ते काढू शकता, काही हरकत नाही, ठीक आहे. आणि मग जर n1 तुम्ही जर काढली असाल तर आपल्याला माहिती आहे की आपण मगाशी लिहिलं होतं की n2 इज इक्वल टू काय लिहिलं होतं, n1 मायनस 10. मग जी काही n1 ची व्हॅल्यू असेल त्यातनं फक्त 10 वजा केलेत, जे काही उत्तर, आता इथे भागाकार पूर्ण जाणार नाही आहे, बरोबर ना, कारण 3 ने भाग जातो अशी परिस्थिती दिसत नाही आहे. ओके, कदाचित असता एखादा नंबर असता तर चालला असता, इथं समजा 1830 असता, तर काय झालं, 318, 3 1 3 आणि 610 फ्रिक्वेन्सी आली असते आपल्याकडे n1 ची. मग n2 ची किती आली असते, त्यातले 10 कमी करून म्हणजे 600 आली असते, बरोबर आहे. आता ती परिस्थिती नाही, काहीतरी पॉईंटमध्ये उत्तर येईल, पण आता विचारलेलंच नाही, त्यामुळे प्रश्न नाही. ज्यावेळेला विचारतात तेव्हा शक्यतो इतकं असं पॉईंटमध्ये येत नाही, ते डायरेक्ट भाग जाणार असतं. तर ठीक आहे, तर n1 ची व्हॅल्यू जर तुम्ही काढल्या तर त्याच्यावरून तुम्ही n2 कॅल्क्युलेट करू शकता. हे मी तुम्हाला आत्ता का सांगून ठेवतोय, कारण परीक्षेमध्ये समजा तेही विचारलं असेल तर तुम्हाला माहीत पाहिजे, ठीक आहे. आणि पुढे काय म्हटलंय बघा, नाऊ v इज इक्वल टू n1 इंटू λ1, बरोबर आहे. सो आपल्याला व्हेलॉसिटी विचारली, सो v इज इक्वल टू n1 λ1. तुम्ही n2 λ2 हा सुद्धा फॉर्म्युला वापरू शकता. समजा तुमचं ते अरेंजमेंट करून तुम्ही जर का इथे n2 च्या टर्ममध्ये जर आला असतात, समजा इथे आपण n1 च्या टर्ममध्ये लिहिलं होतं, बरोबर आहे. समजा जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं n2 + 10 च्या भाषेत, तर समजा एका ठिकाणी इथे समजा n2 असता आणि इथे n2 + 10 असता, तर सगळं n2 च्या भाषेत आलं असतं आणि उत्तर आलं असतं n2, बरोबर आहे. मग तुम्ही n2 मध्ये 10 मिळवले असतात आणि मग हे उत्तर काढलं असतं n1. पण इथे मग करताना काय केलं असतं, अर्थात तुम्हाला जर का n1 पण काढलेत आणि n2 पण काढले तर कुठलीही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तरी हरकत नाही आहे, ठीक आहे. सो तुम्हाला सुटेबल जे असेल ते सबस्टिट्यूट करू शकता. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला खूप ऑप्शन्स आहेत, हे तुमच्या अंडरस्टँडिंगने तुम्ही कसंही करू शकता, की मी ज्या टिपिकल मेथडनी जातो त्याच मेथडनी गेलं पाहिजे असं काही नाही आहे. सो इथे समजा v इज इक्वल टू, आत्ताही तुम्ही करू शकता, बघा इथे n1 आहे, बरोबर आहे. याच्यावरून समजा तुम्ही काहीतरी हा डिवाइड करून तुम्ही एक उत्तर काढलं, त्यानंतर त्यातून 10 मायनस करून समजा n2 सुद्धा काढलात आणि मग तुम्ही n2 इंटू λ2 असं केलं तरी काही हरकत नाही. पण इथे काय एक्झॅक्ट पूर्ण भागाकार जात नाही, मग पॉईंटमध्ये उत्तर येणार. बेटर काय की आपण हे असंच ठेवले, ठीक आहे. सो मग v ची व्हॅल्यू काय बघा, n1 ची व्हॅल्यू जी आत्ता आपण काढली होती 1730/3 आणि λ1 ची व्हॅल्यू होती 81 इंटू 173. आता जर नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल बघा की हे 173 आणि हे 1730, म्हणजे इथे 1 आणि इथे 10चा भाग लागला, बरोबर आहे. सो इथे 10चा भाग लागला, 173 गेले आणि इथे पण 27 3 81, 3 1 3 आणि 3 गुणिले 27 म्हणजे 81, म्हणजे इथे राहिले 10 आणि इथे राहिले इथे 10 आणि इथे किती राहिले होते 27. 27 इंटू 10 म्हणजे किती होतील, तर 270 मीटर पर सेकंड हे आपलं व्हेलॉसिटीचं उत्तर असणार आहे या न्यूमेरिकलसाठी. ओके, सो परीक्षेमध्ये जर मला काय विचारलं आहे ते बघा. जर तुम्हाला विचारलं असेल n1 पण काढा, n2 पण काढा आणि व्हेलॉसिटी काढा, तर डेफिनेटली तुम्हाला तिन्ही व्हॅल्यू काढावे लागतील. जर व्हेलॉसिटी विचारलं असेल तर तुम्हाला आयदर n1 तरी कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल
किंवा मग N2 तरी कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल. मग V = N1 λ1 तरी वापरा किंवा V = N2 λ2 वापरा. फक्त मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने लक्षात ठेवा की λ1 > λ2 काय येतोय ते बघा. त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट फ्रिक्वेन्सी असणार आहे. N1 समजा λ2 ग्रेटर असेल तर इकडे N1 N2 काय असणार आहे, लहान असणार आहे. लक्षात घ्या. त्या परिस्थितीमध्ये ते जर तुमचं चुकलं असेल तर मग डेफिनेटली उत्तर चुकणार आहे. किंवा जसं मगाशी मी सांगितलं तर ब्रॅकेट जर तुम्ही टाकला नाही तर तिथे चुकू शकता. सो या पद्धतीने ही 3 न्यूमेरिकल मी तुमच्या समोर ठेवलेत. याच्यानंतर याच्यावरती बेस्ड मी तुम्हाला 3 न्यूमेरिकल होमवर्कला देणार आहे. तुम्ही त्या पद्धतीने सोडवाल. ठीक आहे. तर बघा आपला आजचा होमवर्क काय आहे. पहिला न्यूमेरिकल बघा. अ स्ट्रिंग इज व्हायब्रेटिंग इन इट्स 4th ओव्हरटोन. 4th ओव्हरटोन म्हणजे एकूण लूप किती असणार तुम्हाला कळलंय. 5 लूप असतील. आणि जे डिस्टन्स आहे त्या स्ट्रिंगची लेंथ आहे ती किती दिली आहे तर 2 मीटर दिली. 2 मीटर / 5 आणि मग तुम्ही एका लूपची लांबी वगैरे ते सेट केले. इथं फक्त मेन्शन काय केलं मी, डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह अँटी नोड्स म्हटलंय फक्त. तर तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह अँटी नोड्स सुद्धा किती आहे, λ/2 आहे. म्हणजे मागाशी जे आहे तेच आहे, फक्त नोडच्या ऐवजी आपण शब्द इथे अँटी नोड वापरलाय आणि जे अंक आहेत ते बदललेत. ओव्हरटोन 4 केलाय, नंबर ऑफ लूप्स 5 होतील आणि जी लेंथ होती L ती आपली मगाशी मला वाटतं 1.8 मीटर होती, आता ती 2 मीटर केली आहे. ठीक आहे. दुसरा न्यूमेरिकल आपल्या जे पण बघितलं होतं त्याच्यावरचा दुसरा होमवर्क बघा. याच्यामध्ये पण सेम सिच्युएशन ठेवली आहे, काही बदल केलेला नाही आहे. ट्युनिंग फोर्कची नाव बदललीत, C आणि D केले. बिट्स 8 बिट्स पर सेकंड केली आहेत आत्ता. आणि डीची फ्रिक्वेन्सी 340 दिली, म्हणजे ते 512 होती. म्हणजे सेम आता याच्यामध्ये काहीच मी बदल केलेला नाही आहे बघा. आणि त्याच्यामुळे हे एकदम सोपं न्यूमेरिकल आहे. सेम तिकडे बघितला आणि त्या पद्धतीने बदलला आकडे तर तिथे इझिली तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. यानंतर आपण बोलूया आपल्या तिसऱ्या होमवर्कच्या न्यूमेरिकलकडे, जे आत्ता गणित बघितलं आपण त्याच्यानुसारच मी हे दुसरं गणित दिलं आहे बघा. द वेव्हलेंथ ऑफ 2 साऊंड. याच्यामध्ये ही कंडिशन झाली आहे की 82 असे नंबर्स आपल्याला दिसत आहेत आणि हे न्यूमरेटरमध्ये दिसतात, बरोबर आहे ना. आणि जर मगाशी तुम्ही बघितला होतात त्याच्यामध्ये काय झालं होतं, मगाशी सुद्धा 81 होते, आता मी 82 केलेत, बरोबर. काय फारसा बदल केलेला नाही. मगासारखंच गणित हे निघणार आहे. याच्यामध्ये सिच्युएशन काय होईल, जे बिट्स तिथे 10 बिट्स होते तिथे 9 बिट्स झालेत फक्त. इथे लहान कोण मोठं कोण एवढं मात्र पुन्हा एकदा बघून घ्या तुम्ही प्रॉपरली आणि मग N1 N2चं रिलेशन जे काय असेल ते ठरवून घ्या. आणि इथे ॲडिशन जी मी केली ती हीच की कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सीज ऑफ बोथ वेव्स असं म्हटलंय. त्यामुळे N1 आणि N2 दोन्ही कॅल्क्युलेट करा असं मी आत्ता या कंडिशनमध्ये सांगितलं आहे तुम्हाला. तर N1ची व्हॅल्यू तुम्ही काढणारच आहात सोबतीला, त्याच्यातून 9 किंवा काय असतील ते जे काय वजा करायचे ते बघा, त्याच्याने तुम्ही N2 कॅल्क्युलेट करा आणि वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर तुम्हाला येणारच आहे. सो या पद्धतीचं जे न्यूमेरिकल आहे ते बऱ्याचदा बोर्डाला विचारलं गेलं आहे, त्यामुळे हे आपल्या दृष्टीने व्हेरी इम्पॉर्टंट न्यूमेरिकल आहे. तर डेफिनेटली सोडवून बघा.